अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यामधील वडगाव पान इथं मंत्रोच्चाराच्या माध्यमामधून दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या बोंधू राजेंद्र गडगे या प्रकरणामध्ये महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे। न्यायालयानं गडगेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली असून त्याच्या विरोधामध्ये दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगानं पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी गडगेला त्याच्या आश्रमामध्ये नेऊन पाहणी केली आणि यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी देखील तपास पथकामध्ये सहभागी होते। आश्रमातील गोदामाची तपासणी करताना विविध प्रकारची औषधं त्याचबरोबर आयुर्वेदिक वनस्पती आढळून आल्यात। या वस्तूंचा वापर नेमका कशासाठी केला जात होता याबाबत देखील पोलीस तपास करत आहेत। संगमनेर तालुक्यामधील वडगाव पान इथल्या तथाकथित दत्तधाम दरबार चालवणाऱ्या बोंधू राजेंद्र गडगे याच्या विरोधामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गडगेच्या दरबारावरती पोलिसांनी छापा टाकत संपूर्ण परिसर सील केलेला असून तब्बल 4 तास झाडाझडती घेण्यात आली। यावेळी विविध औषधांचे नमुने देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेत आणि गंभीर बाब म्हणजे नागरिकांची फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवल्याच्या आरोपाखाली गडगेला न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असून गडगेच्या कथित दरबारामागील संपूर्ण जाळं हे उघड करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। या कारवाईमुळे परिसरामध्ये खळबळ उडालेली असून अंधश्रद्धेच्या नावाखाली भोंदूगिरी करणाऱ्यांचे धावे हे सध्या दणाणलेत।